बडगावमधील टोणगाव शिवारात संजय लालचंद परदेशी या शेतकऱ्याने पावणे 3 महिन्यांपूर्वी पपई पिकासोबतच टरबूज पिकाची लागवड केली होती। टरबूज पिकावर खर्च करून मेहनतीने टरबूजचा मळा फुलवला। हातातोंडाशी आलेला माल व टरबूजचे भाव कमी झाले। त्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। अखेर या शेतकऱ्याने पावसाळ्याच्या दास्तीने व पपई पीक वाचवण्यासाठी टरबूज पिकावर रोटावेटर मशीन फिरवण्याचा निर्णय घेतला। या शेतकऱ्याने टरबूज पिकावर केलेला खर्चही निघाला नाही, मेहनती वाया गेली। या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे। तरी महसूल व कृषी प्रशासनाने तात्काळ टरबूज पीक नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी बडगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी संजय लालचंद परदेशी यांनी प्रशासनाकडे केली आहे। बडगाव येथील टोणगाव शिवारातील शेतकरी बोलत आहे। मी पपई लावलेली 2 एकर पपईमध्ये 2 एकर टरबूज लावलं आहे। टरबूजला 1,00,000 सव्वा रुपये खर्च झाला आहे, पण अवकाळी पावसामुळे माझं खूप अतोनात नुकसान झालं आणि अवकाळी पावसामुळे मालाला भाव न मिळाल्यामुळे म्हणजे त्या जितके पैसे यायला पाहिजे होतं, जेवढा खर्च झालेला होता तर फक्त 40,000 रुपये निघाले आणि बाकीचा माल भाव नसल्यामुळे वाया गेला। त्याच्यावर रोटर फिरवलं आणि मला शासनाकडून अपेक्षा आहे काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने सरकारकडे मागणी करीत आहे। किती माल येईल अशी अपेक्षा तुम्हाला उत्पन्न? आता या 2 एकरमध्ये कमी सुमारे 40 टनची अपेक्षा होती। 40 टन मालही आला, पण मालाला भाव नसल्यामुळे व्यापारी फक्त 7-8 टन माल तोडून निघून गेला आणि राहिलेला माल त्याने तोडलाच नाही भाव नसल्यामुळे, पाऊस पडल्यामुळे। त्याच्यामुळे खूप नुकसान झालं। जी अपेक्षा होती ती झाली नाही, उलट याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्याकडे। तुम्हाला कितीचं उत्पन्न होणार होतं? हे सगळं जर मिळालं असतं तर? मिळालं असतं मला 4 लाखाची अपेक्षा कमीत कमी होती। 4 लाखाचं उत्पन्न येईल, पण तिथे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे घोर निराशा केली। नैसर्गिक आपत्तीच्या पुढे तर काही जाता येत नाही, पण त्याला आता पर्यायी नाही। शासनाकडून अपेक्षा असते काहीतरी नुकसान भरपाई मिळालं। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, बडगाव। धुळ्यातल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 645 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा 12वा दीक्षांत समारोह विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध शहरातील पोलीस विभागात भरती झालेल्या 9 प्रविष्ट पोलिसांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले। अखेर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी व प्रशिक्षणार्थी कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीक्षांत समारोह संपन्न झाला आहे। या समारोहाचा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कौतुक करत प्रशिक्षणार्थी पोलिसांना शुभेच्छा दिल्या आहे। यावेळी त्यांनी मनोगतात बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आहे। यावेळी प्रशिक्षणार्थी पोलिसांनी केलेलं उत्कृष्ट पथसंचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू होते। धन्यवाद। यासाठी मी अपर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण यांचे अभिनंदन आभार मानतो। आजच्या या गौरवशाली क्षणी 645 प्रशिक्षणार्थी अत्यंत तेजस्वी, तंदुरुस्त, फिट आणि उत्साही अशी ही आजची परेड पाहिल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला, हे मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो। आजची परेड
ही अतिशय उत्कृष्ट, अतिशय देखणी, अतिशय उत्साही, दिमागदार होती. असाच उत्साह, अशीच फिटनेस, असाच दिमाग तुमच्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याची परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो. मित्रांनो, आपलं पोलीस खात्यातील कर्तव्य सेवा ही अतिशय खडतर आहे. आज आपण फक्त प्रशिक्षण संपवलं आहे. खरी सुरुवात आपली उद्यापासून सुरू होणार आहे. खरी पोलीस दलाची सेवा उद्यापासून सुरू होणार आहे. आज आपण प्रशिक्षण केंद्रामध्ये एका बंदिस्त ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलं, परंतु या शिक्षणाचा उपयोग, या शिक्षणाचा प्रॅक्टिकल वापर आपण उद्यापासून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, आपल्या पोलीस सेवेमध्ये आपण करणार आहात आणि समाजाठायी असणारा आपलं ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करणार आहात. त्याकरता मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला या प्रशिक्षण काळामध्ये आंतरवर्ग, बाह्यवर्ग ह्याचं प्रशिक्षण मिळालं असेलच. आपण नवीन कायदे, सायबर क्राईम, EOWचा तपास, यासोबतच कराटे, कमांडो प्रशिक्षण, अतिरेक्यांच्या सोबत कसं लढायचं ह्या सर्वांचं मूलभूत प्रशिक्षण दिलं आहे. माझी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की आपण जे काही शिकलो असलं या 9-10 महिन्यामध्ये, हे फक्त आजच्या 9 महिन्यापुरतं मर्यादित नसून ही फक्त सुरुवात आहे. आणि हे प्रशिक्षणाची उजळणी दररोज आपण जसं शक्य आहे, जिथं शक्य आहे त्या ठिकाणी आपण मनोमन करत राहावी. आणि हे प्रशिक्षण कायमचं आपल्या शरीरात राहील, आपल्या मनात राहील, आपल्या वागण्यात राहील, आपल्या आचरणात राहील याची आपण काळजी घ्यावी. या प्रसंगी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध विभागातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धडगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व राजकीय शक्ती प्रदर्शन केले. माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील 6 गावातील ग्रामस्थांनी सामूहिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. अनेक संपूर्ण गावांनी एकत्रित पक्ष प्रवेश केला असून हे दृश्य खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप ठरले आहे. आज धडगाव तालुक्यातील बोरी गावात आयोजित कार्यक्रमात अपक्ष प्रवेश पार पडला. बोरी, चिखली, बिलगाव, गेंदामाळ, सावरे दिगर, गुंडान, चाफळा या गावातील ग्रामस्थांनी काँग्रेस व शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. ही सर्व गावे काँग्रेसचे खासदार गोवाल पाडवी व माजी मंत्री केसी पाडवी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या प्रभावाखाली होती. त्यामुळे हा पक्ष प्रवेश या नेत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. पक्ष प्रवेशासाठी शेकडो ग्रामस्थ व महिलांची उपस्थिती होती. यावेळी भाजप नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील, धडगाव तालुका अध्यक्ष पिंट्या पावरा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा, भीमसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष लतीश मोरे, ग्रामपंचायत सदस्य रेल्या पावरा, सुकलाल पावरा, रायसिंग पावरा, सीमा पावरा, प्रताप पावरा, गोविंद पावरा आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय डोंगराळ भाग असलेल्या या धडगाव तालुक्यातील या ठिकाणी 5 ते 6 गावांचे जे अति दुर्गम भागातले आहे, निग्लेक्टेड गावं आहे. तेथील काँग्रेसचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर शिवसेनेचे असतील, अशा विविध पक्षांचे कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारण खूप वर्ष या धडगावमध्ये काँग्रेसच्या हातात सत्ता होती. इथले बेसिक इम्युनिटीज, मूलभूत गरजा ज्या पूर्ण करायच्या होत्या ते होऊ शकल्या नाही. दुर्दैवाने इथे रस्ते, पाणी, वीज याच्या सोयी होऊ शकल्या नाही. आणि म्हणून इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर इथल्या नेत्यांवर श्रद्धा ठेवून त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणाने राहिले. आम्ही पूर्वी त्यांना समजवत होतो, पण ते त्यांची अतूट नातं काँग्रेसशी जोडलेलं होतं.
परंतु आता त्यांना असं वाटायला लागलं की भाजप पक्ष हा आम्हाला मदत करू शकेल, आम्हाला जीवनामध्ये उभं राहण्यासाठी त्याचा निश्चित मदत होईल आणि म्हणून ते आज आमच्याबरोबर जुळलेले आहेत आणि प्रामाणिकपणानं त्यांचं हे आमच्याबरोबर येणं आणि पक्षाचं काम करणं हे ते सर्वांना मान्य आहे. त्याच्यामध्ये या भागाच्या विकासासाठी सुद्धा मी असेल, हिनाताई असेल, सुप्रियाताई असेल किंवा कार्यकर्ते हे सर्व या लोकांना बरोबर घेऊन एक परिवार समजून त्यांचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत. निश्चितपणानं त्यांच्या ज्या समस्या आहे, अडचणी आहेत, पुढच्या काळामध्ये त्यांना काही अडचणी येतील असं होऊ देणार नाही. तसं सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही ठरवलं आहे आणि निश्चितपणानं येत्या 2 ते 3 वर्षामध्ये त्यांच्या या भागाच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये सुटलेल्या असतील. कारण या ठिकाणी पूर्वीचं लक्ष दिलं गेलं असतं तर या ठिकाणी ह्या ज्या समस्या आहे ह्या समस्या कधी सुटल्या गेल्या असत्या. परंतु पुरेसं लक्ष इथल्या नेत्यांनी न दिल्यामुळे हे प्रश्न या ठिकाणी उद्भवले आहे. कारण की मी राजकारणात आल्यापासून या भागातले मूलभूत गरजा असतील ते आम्ही देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. हिनाताई खासदार झाल्या, त्यांनी घरकुलांची योजना या भागामध्ये राबवली, पंतप्रधान सडक योजना या भागामध्ये राबवली, त्याचबरोबर गॅसची योजना राबवली आणि प्रत्येक घराला वीज ही योजना राबवली. तर ह्या योजना राबवत असताना आपण 2011च्या जनगणनेप्रमाणे ज्या गावात ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी मोदी साहेबांनी ज्या योजना बनवल्या ते बोरला पाणी लागलं 200 मीटरवर सहजासहजी लागत नाही, 200 फुटावर सहजासहजी लागत नाही, परंतु काही ठिकाणी थोडं जास्तही करतात लोक, परंतु काही दिवसांनी ते आटून जातं. म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आहे, एका बाजूला बोर देत असताना नर्मदेवरून त्यांच्या शेतामध्ये आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा कार्यान्वित करता येतील याचेही आम्ही आराखडे तयार करायला सांगितले आहे. तर हे झाले तर सोर्स पक्का राहतो, म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरा नवीन सोर्स शोधण्याची वेळ येत नाही आणि म्हणून त्याच्यासाठी हे सर्व एक ज्या भागात झालं तर मला वाटतं की यांच्या समस्या सुटतील, यांच्या जीवनमानामध्ये निश्चित. प्रतिनिधी सुलतान पावरा, माझा महाराष्ट्र न्यूज, धडगाव. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात कृषी विभागाने अवैध ST-BT कापूस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे ही बोगस बियाण्यांची वाहतूक गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे केली जात होती. कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुजरात राज्यातील निझर येथून हे प्रतिबंधित बियाणे पुरवले जात होते व इतर भागात विक्रीसाठी पाठवले जात होते. त्या अनुषंगाने 6 जून 2025 रोजी अक्कलकुवा येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सदर कारवाई सुनील बोरकर, कृषी संचालक, गुणवत्ता नियंत्रण महाराष्ट्र, सुभाष काटकर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक, चेतन कुमार ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदुरबार, किशोर हडपे, कृषी विकास अधिकारी नंदुरबार, उल्हास ठाकूर, गुणवत्ता निरीक्षक नाशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. आदिवासी समाजाचा आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त वलवाडी येथे भगवान वीर एकलव्य जयंती
धुमधडाक्यात साजरी करण्यात आली। यावेळी वलवाडी भागातून मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, भटू ठाकरे, श्याम ठाकरे, वंदना भामरे, संजय भामरे, रावसाहेब मोरे, रवींद्र ठाकरे, कैलाश ठाकरे, ईश्वर सोनवणे, पिंटू सोनवणे, अजय मालचे, भैया पाटील, प्रवीण चौधरी, किरण ठाकरे, नाना ठाकरे, अमोल ठाकरे, रावसाहेब मोरे, ईश्वर ठाकरे, रवींद्र ठाकरे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होते। जय आदिवासी। आज 7 जून आम्ही भगवान महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंती साजरा करतो व आम्ही नेहमी दर सालेप्रमाणे साजरा करतोय व यावर्षी आम्ही साजरा केलेली आहे। यावर्षी खूपच संख्येने आदिवासी बांधव खूपच जयंतीमध्ये आमच्या सामील झालेले आहे। त्यांना मी त्यांचा खूप आभार मानतो व तसेच आपले धुळे शहराचे आमदार अनुपभाई अग्रवाल व धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांचा बी खूप आशीर्वाद होता माझ्या पाठीमागं व यांचं सहकार्य खूप लाभलं आहे। तसंच मी सगळ्यांना आभार मानतो। स्टेडियम चौकापासून तर वाडी भोकर चौकापर्यंत मिरवणूक काढली होती। तर आता जयंतीचं खूपच काही गर्दी इथं माझे सगळे जेवढे बांधव इथं आलेले सगळ्यांना भगवान महादंडनायक भगवान वीर एकलव्य जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नंदुरबार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सर्कल जवळ संध्याकाळच्या सुमारास ट्रॅफिक विभागाने ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाई दरम्यान खालील नियम तोडणाऱ्यांवर कठोर पावले उचलण्यात आली। वाहनाचे वैध कागदपत्र नसणे, परवाना नसणे, गाडीवर नंबर प्लेट नसणे, 3 जणांची ट्रिपल सीट, बुलेट मोटरसायकलींना मोठे आवाज करणारे सायलेन्सर, इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन याबाबत कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेत पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्यासह अनेक वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारच्या कठोर कारवाई यापुढेही सुरू राहतील। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।